गोलंदाजी मार्क वरती पीच्या षटक हटवण्यासाठी गोलंदाज प्रदीप. राजित सिन्वार स्ट्राईक एंडला आहे. नो स्ट्राईक एंडला साहिल मोरे. मागील मॅच मध्ये जबरदस्त प्रभावित केलं होतं फलंदाज राजित सिन्वारने. मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता. किताब त्याच्या नावावरती जरूर राहिलं होतं. गोलंदाज प्रदीप आहे गोलंदाजी मार्क वरती. तर एका बाजूला राजित सिन्वार आहे स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल असेल. यावेळेस पहिलाच बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. ड्रम लाईनच्या बाहेर खराब चेंडू अवांतर धावेने मात्र खातं ओपन झालंय. खराब चेंडूने सुरुवात झाली. प्रदीप हा गोलंदाज पाहायला मिळतोय. त्या अनुषंगाने गोलंदाजी करेल शितलाई देवपडा सी संघ. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. चांगला क्षेत्ररक्षण देखील राहिलं होतं तिथून. तट्ट्यार सर्कल मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. साहिल मोरे आहे. स्ट्राईक एंडला साहिल मोरे. पहिलाच चेंडू मात्र एक धाव खर्च केली. तदनंतर अवांतर धाव एकंदरीत 2 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा प्रदीप गोलंदाज होणार ट्रॅक. स्विच हिटचा फटका प्रॉपर कनेक्शन आहे. चेंडूला पाठवलंय षटकारामध्ये कन्व्हर्ट केलंय. काय जबरदस्त साहिल नावाचा ब्रँडेड षटकार 6. चांगलं कनेक्शन राहिलं. साहिल मोरे षटकारामध्ये चेंडूला पाठवण्याचं काम केलंय. चांगली फलंदाजी. प्रॉपर कनेक्शन झालं. इथून 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन दी स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस राऊंड खेळण्याचा प्रयत्न. वाईट सिग्नल आहे. अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. जबरदस्त खेळी राहिली गेली आतापर्यंत. आजचा दिवस आपण पाहिला. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळाली. चांगली सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत. यावेळी सप्रतिम हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला मात्र पुश केला होता. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आहे. गोलंदाज प्रदीप. तर एका बाजूला राजित सिन्वार. त्याची मागील मॅच मध्ये तुफान गिरी 13 चेंडू 39 धावेची खेळी राहिली होती. आणि तोच राजित सिन्वार स्ट्राईक एंडला. गोलंदाज प्रदीप आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे. अगदी कॉट अँड बॉल्ड जरूर संधी होती. थोडा यष्टीरक्षापासून चेंडू लांब राहिला आणि एफर्ट होते. जरूर प्रयत्न दर्शवले होते. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू असतील या पॉवर प्लेच्या षटकामधील. प्रदीप आहे गोलंदाज. साहिल मोरेच्या बॅटमधून जरूर षटकार आला होता. तिथून मात्र थोडंसं थांबवलंय दोन्ही फलंदाजांना प्रदीपने. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. पंच दर्शवताना लाऊड अपील होती पंचांकडे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. साहिलने इरादे स्पष्ट केले होते स्विच हिट खेळण्याचा, पण इथून प्रयत्न असफल झालाय आणि निर्धाव चेंडूची सांगता राहिली गेले आतापर्यंत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या पॉवर प्लेच्या षटकामधील. गोलंदाज प्रदीप आतापर्यंत चांगली गोलंदाजी. मोठा प्रहार सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न. नो. इथून चांगला एफर्ट होते. डेड बॉल असेल.
तारेला मात्र चेंडू लागलाय. ह्या स्पर्धेची नियमावली आहे, विजेच्या खांबाला किंवा तारेला डायरेक्ट चेंडू लागला तर डेड चेंडू घोषित करण्यात येतो. याची नोंद घ्या. ही स्पर्धेची नियमावली आहे. गोलंदाज प्रदीप आहे. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. साहिल मोरे तोपर्यंत चांगली फलंदाजी साकारतोय. यावेळेस पुण्यातला चेंडू होता. इथून एक धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 13 षटकाच्या समाप्तीकरीस 13 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना एकलव्य स्पोर्ट्स केळवे संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. बिनबाद, नाबाद, जिंदाबाद. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया एक डीजेला संधी. धन्यवाद. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुनील मात्र हल्ला जातोय. गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज राजित शेनवार आहे. त्यापासून साहिल मोरे ही ट्रम्प कार्ड फलंदाज एकलव्य स्पोर्ट्स केळवे संघाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी साकारतायत. सुरुवात धीमी आहे. मागील मॅचमध्ये तब्बल 68 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं होतं आणि तिथून मात्र एक दणदणीत असा विजय संपादित केला एकलव्य स्पोर्ट्स केळवे संघाने. दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना आहे. पहिल्या षटकाचा समाप्तीकरीस 13 धावा धावफलकावर त्या लागले गेले. गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवरती सुनील. तर एका बाजूला राजित सेनवार, एका बाजूला अनुभव आहे, तर एका बाजूला आपण पाहिलं तर युवा टॅलेंटेड. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्पिटिशन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा संधी होती. कार्पेटला रोल करत दन दन जातोय. जरूर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होईल. तिसऱ्या धावीचा प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिट आहे त्या ठिकाणी. पॉपिंग क्रीजवरती सेफ असतील साहिल मोरे. हा बॅटल पाहायला मिळतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याची चपळाई आणि हरणाचा वेग धारण केला. 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता राजित सिल्वारचा. इथून प्रॉपर कनेक्शन नाही आहे चेंडू आणि फलीचा आणि तिथून मात्र 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. सुनील आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती. तर एका बाजूला साहिल मोरे हा फलंदाज. यास इथून मात्र दांडी दांडी गुल झालंय. इथून काय जबरदस्त चेंडू हाताळला. चेंडू फळीला मात्र आदळला. तदनंतर यष्ट्यांना जाऊन आदळलाय. चेंडू सरळ क्लीन बॉलच्या माध्यमातून साहिल मोरे पहिला गडी गारद होतोय एकलव्य स्पोर्ट्स केळवे संघाचा. बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद. थँक्यू. नवीन फलंदाज निशांत मेरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी सुनीलच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली. नक्कीच एकाच विभागातील 2 संघ आहेत. एका बाजूला एकलव्य स्पोर्ट्स केळवे संघ, तर एका बाजूला आपण पाहिला सितलाई देवीपाडा सी संघ. कारण की एकमेकांचं मात्र खेळी माहिती असेल. एकाच विभागातील संघ आहेत. नक्कीच चुरस निर्माण होईल या दोन्ही संघामध्ये. चांगली खेळी आतापर्यंत सितलाई देवीपाडा सी संघ. ॲक्रॉस झाले. निशांत मेरे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जरूर आलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी.
सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झालाय. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 18. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित आपण पहिला 3 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहिलं सुनील चांगला आतापर्यंत कमबॅक केलाय गोलंदाजाने. काही एफर्ट राहिले गेले. चांगली गोलंदाजी सुनीलच्या माध्यमातून. मोठा प्रहार केला निशांत मेरेचा ब्रँडेड षटकार 6. धन्यवाद. षटकार आलाय आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले 24 सेकंदावरती. 24 रन ऑन द स्कोर कार्ड. नक्कीच म्हटलं होतं निशांत मेरेकडे ती ख्याती आहे, मोठे खेळण्याची क्षमता आहे आणि ती मैदानामध्ये दाखवावी लागेल आणि त्याचंच उत्तर मात्र निशांत मेरे करत असताना. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. 1 चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी अचूक फेकीवर एकाच धावेवर सॅटिस्फाय. या ठिकाणी चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुनीलच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. राजित सिन्वार आहे स्ट्राईक एंडला. यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. यस, 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीकरीस धावफलक जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. 25 रन. प्रथम फलंदाजी करत असताना एकलव्य स्पोर्ट्स कळवे 1 गड्याच्या मोबदल्यात. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. गोलंदाजी मार्कवरती प्रीतमला मात्र आणला जात आहे. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं प्रीतमला. चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं. प्रीतम आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. 2 षटकाच्या समाप्तीकरीस 25 धावा एकलव्य स्पोर्ट्स कळवे संघाच्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. गतीमध्ये व्हेरिएशन झालं. गतीवरती स्वार झाला हा गोलंदाज. तेच गतीचा गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी. गतीचा रफ्तार, रफ्तार की सौदागर गोलंदाज प्रीतम. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. यावेळेस मात्र खराब यष्टीरक्षकाच्या मात्र बीट होताना बाईच्या माध्यमातून 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 27 सेकंदावरती. 27 रन ऑन द स्कोर कार्ड.
चांगली गोलंदाजी प्रीतमच्या माध्यमातून चांगला गोलंदाज म्हणून पाहिलं गेलं. तिसरे षटक आहे प्रगतीपथावर. तर एका बाजूला आहे निशांत मेरे, एका बाजूला आहे राजित सिन्वार. स्विजिट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस बीट होतोय. निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी, काय कमालीची गोलंदाजी तिथलाही देवपाडा सी संघाची. प्रीतम, 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित आपण पहिला 3 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज प्रीतम ऑन ट्रॅक. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेस बीट होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस निर्धाव चेंडू आलाय. काय कमालीची गोलंदाजी. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात 22च्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 3 चेंडू निर्धाव आलेत. काय कमालीची गोलंदाजी प्रीतमच्या माध्यमातून. मोठा प्रहार केलाय. निशांत मेरेने आक्रमण जरूर केलंय. निखिलेश आलाय त्या चेंडू खाली. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. आणि इथून मात्र निशांत मेरेच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद, थँक्यू. मानस आलाय नवीन फलंदाज. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. एफर्ट जरूर चांगले होते, प्रयत्न दर्शवले होते, पण मात्र झेल परिपूर्ण झाला आणि फलंदाज डकआउटच्या दिशेने. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आतापर्यंत चांगला इकॉनॉमिकल षटक हाताळलाय प्रीतमने, जिथून फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मानस आलाय स्ट्राईक एंडला. यावेळेस प्रतिम चेंडू हाताळला होता. डायरेक्ट हिट आहे त्या ठिकाणी. यस, विकेटचं पतन राजित सिन्वार च्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद, थँक्यू. अप्रतिम प्रीतमने मात्र प्रभावित केलाय गोलंदाजामध्ये. चांगली गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र आखुटप्प्याची लेंथ लाईन होती. नो चेंडू पंच दर्शवताना यावेळेस डायरेक्ट हिट जरूर राहिली. विकेटचं पतन होतं. बॅक टू बॅक मानसला सुद्धा परतावं लागेल धावचीतच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं राजित सिन्वार हा डगआउटकडे आला. तदनंतर पुन्हा एकदा धावचीतच्या माध्यमातून मानस हा फलंदाज बॅक टू द डगआउट राहिला गेलाय. पुन्हा एकदा आता 9 चेंडू मात्र अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड झाले. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. निशांत भगत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. इथून लायसन्स असेल या चेंडूवरती निशांत भगतला. कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल. प्रति मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर इथून मात्र फ्री हिट होता. एक धाव परिपूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. 10ची सरासरी गाठले. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीकरिता 30 धावा धावफलकावरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच लाईव्ह ऍक्शन मध्ये. अप्रतिम या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नमित. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता. नमित हा गोलंदाज नावातच नमित आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी नमितच्या माध्यमातून. शेवटच्या आणि अंतिम 5 चेंडू शिल्लक असतील. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एकलव्य स्पोर्ट्स केळवे संघ देखील पाहायला मिळतोय. तर एका बाजूला सितलाई देवीपडा सी संघ. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. प्रीतम मात्र इथून जजमेंट व्यवस्थित नव्हता. इथून मात्र विकेटचं पतन होते. फलंदाज बाद निशांत भगत. धन्यवाद. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत नमितच्या माध्यमातून राहिले गेले. आपण पाहताय माहिती ग्रुप चषक 2025 पर्व पहिला आणि या पहिला मध्ये काही जबरदस्त एफर्ट राहिले गेले. चांगली गोलंदाजी आहे नमित आतापर्यंत. चांगली गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी आहे नमितच्या माध्यमातून. थोडस मोठ्या फटक्यापासून थांबवलंय. आता कुठेतरी शांत मात्र वातावरण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडूला कोटप्याची लेंथ लाईन होती. क्षेत्ररक्षण आहे. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद झालाय. चांगली गोलंदाजी नमितच्या माध्यमातून. डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज. चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत. काही अप्रतिम या ठिकाणी मैत्री चषक ग्रुप 2025 आपण पाहतायत. संदीप अंबात साहेबांची मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खास या सुमधुर गाण्यासाठी डीजे साठी जे 500 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलंय. दिनेशजी बाबर साहेब असतील, अक्षयजी वेडगा साहेब असतील, अनिकेतजी चिपाट साहेब असतील, लाई भावर साहेब असतील, निलेश गोवारी साहेब असतील, संदीप खैराडे साहेब असतील, तसेच कल्पेश बाबर साहेब असतील, तसेच दशरथ सिंगाडे या सर्वांचं मी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय मैत्री ग्रुप चषक 2025 केल्वे रोडमध्ये. हृदयाच्या अंतकरणापासून मी तुमचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज आहे नमित. नमित आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारले. यावेळेस अप्रतिम चांगला एफर्ट राहिले. चांगला क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी होत्या. एकच धाव त्या ठिकाणी आणि या एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 33 धावा धावफलकावरती. 33 रन.
इथून मात्र पलटवार केलाय गोलंदाजाने. पहिला आपण 2 षटक पाहिलं, 12 चेंडू 25 धावा होत्या आणि तदनंतर मागील 12 चेंडू मागे खूप कमी धावा आल्यात. फक्त आणि फक्त 8 धावा आल्यात आणि हा पलटवार केलाय सितलाई देवीपाडा सी संघाने एकलव्य स्पोर्ट्स केलवे संघावरती. काय जबरदस्त गोलंदाजी, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, जबरदस्त एफर्ट झाले. इथून मात्र यस एक इनिंगचा खेळ समाप्त होतोय. या एक इनिंगच्या नंतर प्रथम फलंदाज करत असताना 34 धावा जमवल्या गेल्या. 35 धावांचं माफक लक्ष हे समोर ठेवलंय. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया आमच्या डीजेला संधी. धन्यवाद, थँक्यू. 35 धावांचं लक्ष हे समोर आहे सितलाई देवीपाडा सी संघाला. एका बाजूला आपण पाहिलं तर एकलव्य स्पोर्ट्स केळवे संघ प्रथम फलंदाजी करत असताना 34 धावा जमवल्या गेल्या. 35 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. त्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल आणि कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल. राजित सिन्वारला आहे गोलंदाज, पॉवर प्लेच्या बंधनातला पॉवरफुल गोलंदाज राजित सिन्वार. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आजच्या दिवसामध्ये 14 संघांना प्राधान्य दिलं होतं. अ गटाचा आपण विचार केला तर श्री गणेश कृपा तांबडमाल संघ हा सुपर 8 मध्ये प्रवेश झालाय. ब गटाचा निर्णय अजून थोड्याच वेळात तुमच्या पर्यंत पोहोचला जाईल आणि ते मैदानामध्ये दिसलं जाईल. जो संघ विजय होईल थेट एकता पाटीलपाडा संघासमोर 2 हात वरती करेल आणि क्वालिफाईड 2 चा सामनाचा मात्र मॅच खेळेल. गोलंदाज राजित सिन्वार आहे. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज अक्षय आणि प्रीतम हे सलामीर जोडी आहे. नो स्ट्राईक एंडला प्रीतम आहे तर एका बाजूला अक्षय हा फलंदाज. यावेळेस पहिलाच बॉल आखू टप्प्याचे होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय. 1 बाउन्स आलाय सीमा रेखा पार, चौकार 4. इथून मात्र चौकाराने स्वागत केलंय.
चौकार आलाय आणि या चौकाराने मात्र खातं ओपन झालंय चितलाई देवीपाडा सी संघाचं. चांगली सुरुवात म्हणता येईल. अक्षयच्या बॅटमधून आलाय षटकार आणि मैत्री ग्रुप चषकाचे व्हॉलेंटियर असतील त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. संदीपजी अंबाद साहेबांची सूचना आहे की मैत्री ग्रुप चषकाचे जे व्हॉलेंटियर असतील ना त्यांनी मात्र ताबा घ्या. आणि नितेश किरमिरे तुम्ही त्या तिकडचा ताबा घ्यायचा. यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला सॉफ्ट हँडने मात्र फक्त स्लाइस केलं. एक धाव मिळाली आणि एक धाव फलक जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. प्रीतम आहे. प्रीतम नावाचा डंका नेहमीच मात्र गाजतोय. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे आणि एक वर्ष मात्र क्रिकेटमध्ये रुजू गेलाय आणि तोच प्रीतम. प्रीतम कोंगिल हा फलंदाज पाहायला मिळतोय. तर अजित सिन्वार आहे गोलंदाज. हे फुलटस बॉल सोडणार नाही. इथून फटका फसलाय आणि प्रीतम कोंगिलच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद. नक्कीच जर टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला बोलवत असेल तर जा, कारण की टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला संघर्ष करायला शिकवते, संघर्ष लढायला शिकवते. म्हणून इथून मात्र जर टेनिस बॉल क्रिकेट बोलवत असेल तर तुम्ही नक्कीच जा. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये निखिलेश. याची चर्चा नेहमीच राहिली होती. चांगला फलंदाज देखील आहे. राजित सेनवार गोलंदाज. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला होता तदनंतर कमबॅक केलंय, कारण की अवघमाफक लक्ष आहे 35 धावांचं. इथून चांगली गोलंदाजी करणं महत्वाचं ठरेल एकलव्य स्पोर्ट्स केलवे संघाला. गोलंदाज राजित सेनवार. लेफ्ट हँड बॅटल आहे निखिलेश. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता. इथून मात्र चांगली लांबी संधी होती. डायरेक्ट हिट. इथून थोडस डेंजर एंड कडे आले होते अक्षय. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी. राजित सिन्वार चौकार धरून आला होता. इथून मात्र 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. अक्षय आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम चेंडू हलक्याच्या हाताने. इथून मात्र थोडासा फंबल झालाय. प्रेक्षक वर्ग त्या मैदानामधून जात असताना विकेटचं पतन आहे. या ठिकाणी निकेशला परतावं लागेल बॅक टू द पविलियन कक्षामध्ये. गोलंदाजी मार्गावरती राजित सिन्वार. तोपर्यंत चांगली गोलंदाजी.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अविनाश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चेंडू चेंडू एकंदरीत शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक आपण पाहिलं तर 7 धावा धावफलकावरती. 7 रन ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस मोठा प्रहार केलाय. अक्षयचा फटका फसलाय. माणस मात्र चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. अक्षयच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद. थँक्यू. इथून मात्र नक्कीच संदीपजी अंबाज साहेबांची मित्रमंडळी मॅचचा आनंद घेत आहेत. खूप खूप शुभेच्छा देखील त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. दिनेश बाबर साहेब आहेत, अक्षय वेडगा साहेब आहेत, अनिकेत चिपाट साहेब, लाई भावर साहेब आहेत, निलेश गोवारी साहेब आहेत, संदेश खैराडे साहेब आहेत, कल्पेश बाबर साहेब आहेत, दशरथ सिंगाडे साहेब आहेत, तसेच जयेश बरब साहेब देखील आहेत. खूप खूप धन्यवाद साहेब. त्यांच्या माध्यमातून देखील डीजे साठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेत आणि जरूर माझ्यासाठी देखील मात्र त्यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं कॅश प्राईज आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. एक दानशूर व्यक्तिमत्व आपण संदीपजी अंबाज साहेबांचे मित्रमंडळी आहेत. तर तुमचं सुद्धा पुन्हा एकदा मी हृदयाचं अंतकरणापासून शहरच्या हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, जेव्हा जेव्हा गाठ घातली तुम्हाला थोडंसं लाईव्ह मॅच आहे, थोडंसं मात्र पंचांना विचारूनच हे करा. हे प्रतिम कमबॅक केलंय एकलव्य स्पोर्ट्स केलवे संघाने. निशांत मेरे आहे गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल असेल. पहिलाच बॉल दिशाहीन अशी चेंडू हाताळलाय. पंच घोषित करतायत बीमर चेंडू लायसन्स असेल, कारण की इथून धावा तुम्हाला मात्र बँक बॅलन्स आपण एकंदरीत विचार केला तर कमी आहे एकलव्य स्पोर्ट्स संघाला. इथून तुम्ही मात्र धावा खर्च करताना थोडासा विचारपूर्वक करा मित्रांनो. संघर्षाची पराकाष्ठा मैदानामध्ये दिसेल. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण, ह्या तिन्ही गोष्टी मात्र एका सूत्रात गुंततात. पहिलाच बॉल भीमर हाताळला, तदनंतर वाईट सिग्नल. अजूनही फ्री हिट असेल, लायसन्स असेल या फलंदाजाला. निशांत मेरे थोडासा भरकटलेली गोलंदाजी करतोय. कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल? प्रेशर आहे, दबाव आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रतीक वाघात आहेत त्या ठिकाणी. फ्री हिट आहे जरूर. विकेटचं पतन नाही. या पॉपिंग क्रीज वरती सेफ आहे. 2 धावा परिपूर्ण झालेत आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 11 धावा, 11 रन ऑन द स्कोर कार्ड. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला आहे. इथून 17 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे शितलाई देवीपाडा सी संघाला. 17 चेंडू आणि 24 धावेची गरज. विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल एकलव्य स्पोर्ट्स केळवे संघाला. इथून चांगला मजबूत परिस्थितीमध्ये आहे शितलाई देवीपाडा सी संघ. खोलवर टप्प्याची लेंथ लाईन. पुण्यातला चेंडू हाताळला गेलाय आणि ख्याती आहे निशांत बेरेकडे. इथून 16 चेंडू 24 धावा. सामन्याचं समीकरण आहे प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र सोन्याच्या किमतीतला गणला जाईल.
आणि नक्कीच चांगली कला कौशल्य गुणवत्ता दाखवत आहेत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी निशांत बेरेच्या माध्यमातून. 16 चेंडू 24 ची गरज आहे. जो संघ विजयी होईल एकता पाटील पडा संघासमोर 2 हात वरती करेल. मोठा प्रहार केलाय, सरळ बॅटचा वापर केलाय, फटका फसलाय, राजित सिन्वार चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. धन्यवाद. या ठिकाणी या स्पर्धेसाठी मात्र आपण पाहतायत संदीपजी आंबात यांचे मित्रमंडळी जो आता इथे उपस्थित आहे, गोवा ग्रुप देवीपाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. खूप खूप धन्यवाद. अगदी चला, जे रस्त्याला चालतायत त्यांनी जरा घाई करा प्लीज, सामना थांबतोय तुमच्या मुले. चला घाई करा प्लीज मित्रांनो, चला घाई करा. येलो टी शर्ट, चलो. मित्रांनो थोडीशी घाई करा, धावत जाना. प्रेमळ निवेदन करतो तुम्हाला, प्लीज कॉपरेट करा मित्रांनो. काका अप्रतिम चेंडू आता ट्रम लाईनच्या बाहेर, खराब चेंडू. पनिशमेंट केलं जातं या चेंडूवरती. अवंतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होते. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. यावेळेस अप्रतिम लाऊड अपील होती पंचांकडे. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव मिळेल त्या ठिकाणी. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय. 13 या आकड्यावरती, 13 रन ऑन दी स्कोर कार्ड, 13 धावा धावफलकावरती. गोलंदाज निशांत मेरे. यावेळेस ॲक्रो झाले. इथून मात्र चांगला फटका सजवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेतन मात्र ते चेंडू मागे दन 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 स्टॉप केला. तत्पूर्वी डबलला 3 मध्ये कन्वर्ट केलं आणि 3 धावा परिपूर्ण केल्या. आणि या 3 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 13 चेंडू आणि 19 धावेची गरज. 13 चेंडू 19 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. तेरा चेंडू आणि 19 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग, तेज तर्रार, गतीचा राजा निशांत मेरे. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 16 रन. घेऊ एक छोटासा ब्रेक. 12 चेंडू आणि 19 ची गरज. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच, त्वरित स्पीडअप करा थोडेसे मित्रांनो. संध्याकाळचं 17 आहे, अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे, याची नोंद घ्या. निशांत भगतला मात्र आणलं जात आहे.
12 चेंडू 19 ची गरज. निशांत भगत आहे गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू आणि 19 धावा. निशांत भगत गोलंदाज ऑन ट्रॅक. स्विच हिट झाला, इथून प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू आलाय त्या ठिकाणी. 11 चेंडू 19 ची गरज. जबरदस्त खेळली आतापर्यंत एकलव्य स्पोर्ट्स केलवे संघाची. खराब चेंडू हाताळला. अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. अजूनही 18 ची गरज. 11 चेंडू आणि 18 धावीची आवश्यकता. क्रॉस झाले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चेतन पुढे येईल. स्टेंडूला स्टॉप करेल. तत्पूर्वी डेंजर एंडकडे थोडंसं आले होते. 2 धावा परिपूर्ण होतील. इथून 10 चेंडू 16 ची गरज आहे. 10 चेंडू आणि 16 धावीची आवश्यकता. दहा चेंडू आणि 16 ची गरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आहे त्या ठिकाणी. 9 चेंडू 16 ची गरज. 9 चेंडू 16 धावा. निशांत भगत आहे गोलंदाज. प्रेशरला न झुमाताना मात्र गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. प्रत्येक एक निर्धाव चेंडू महत्वाचा असेल, कारण की 9 चेंडू आणि 16 ची गरज आहे. निशांत भगत आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारली. त्याच्या माध्यमातून फलंदाज आपण पाहिलं. फलंदाजी मार्गवरती अविनाश आहे. चांगले एफर्ट देखील त्याच्यामधून ह्यावेळी क्रॉस झाले. फटका फसलाय. कॉट अँड बोल्ड. प्रतीक वाघात यांच्या सेफ हँड मध्ये जाऊन थांबलाय. इथून फलंदाज बाद झालाय. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा विकेट. 8 चेंडू आणि 16 ची गरज. सामन्याचं समीकरण बदललंय. चला, जास्त टीम मीटिंग नका करू प्लीज. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 8 चेंडू आणि 16 ची गरज. निशांत भगतने मात्र पलटवार केलाय. हावी ठरलाय आतापर्यंत फलंदाजावरती. नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, ज्याची चांगली गोलंदाजी राहिली होती. प्रभावित केलं होतं या गोलंदाजाने. आधी तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. आठ चेंडू 16 ची गरज आहे विजयासाठी. गोलंदाज निशांत भगत आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारतोय. मोठा प्रहार केला या ठिकाणी. डेड बॉल, डेड बॉल. चांगले एफर्ट देखील राहिला होता. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू ऑफ लेगचा मारा होता, त्याच्यावरती आक्रमण केलं होतं सुनील यांनी. मोठा प्रहार केलाय त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये, तू मे मे मध्ये. धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. इथून मात्र सुनीलला परतावं लागेल. हताश निराश स्वतःवरती. नमित आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. निशांत भगत आतापर्यंत चांगला षटक हाताळला. चांगली गोलंदाजी राहिली गेली आणि नक्कीच चांगला गोलंदाज. सामना जिथे मात्र 35 धावा चेस करायच्या होत्या, तिथून मात्र हा सामना जवळजवळ अंतिम षटकापर्यंत आलाय. नमित आलाय नवीन गोलंदाज फलंदाज. गोलंदाज निशांत भगत आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. सात चेंडू आणि 15 ची गरज. खोलवर सरळ बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षण आहे. मानस मात्र चुकी करणार नाही. गुड जज, विकेट टेकन. फलंदाज बाद. इथून येणारे चेंडू असतील 6 आणि 15 ची गरज. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. एक मॅच अजूनही आपल्याला खेळवायची आहे.
धन्यवाद, थँक्यू. गौरव आलाय नवीन फलंदाज. 6 चेंडू आणि 15ची गरज. गोलंदाज आपण पाहिला गोलंदाजी मार्क वरती दीपेशला आणलाय. डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज. 6 चेंडू 15ची गरज. गौरव आहे स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल उडवलाय, लॉब केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत. वन बाउन्स चेंडू आलाय सीमारेखा पार, चौकार. 5 चेंडू 11ची गरज. इथून सामनाचा इक्वेशन समीकरण बदलतंय. 5 चेंडू 11ची गरज. 5 चेंडू 11ची गरज. 5 चेंडू आणि 11 धावा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, त्याच्यावरती पनिशमेंट केलं जातं. जैसी गेन वैसा नसीहत. 5 आणि 11ची गरज. काही जबरदस्त यावेळेस मात्र लिडिंग एज जरूर लागली होती. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न कार्पेटला रोल करत. दोन धावा परिपूर्ण केल्या जातील. अजूनही 4 चेंडू आणि 9ची गरज. 4 चेंडू 9 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 4 चेंडू आणि 9 धावा. 4 चेंडू 9 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 4 चेंडू आणि 9 धावेची गरज. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळलाय. चेंडू सरळ मात्र पायावरती जाऊन आदळलाय. निर्धाव चेंडू आलाय. 3 चेंडू आणि 9ची गरज. 3 चेंडू 9 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 3 चेंडू 9 धावेची गरज. जिथे 35 धावांचं लक्ष हे समोर असताना मॅच ऑन पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 9ची गरज. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. इथून 2 चेंडू आणि 9 धावेची गरज. 2 चेंडू आणि 9 धावा. जर फलंदाजी करणाऱ्या सामना विजय करतात तर 500 रुपये जयेश बरप यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र व्हाईट सिग्नल आहे. 2 चेंडू आणि 8ची गरज. 2 चेंडू आणि 8 धावीची गरज. 2 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि 8ची गरज. 2 चेंडू 8 धावा. गोलंदाज दीपेश. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. चला फलंदाज लगेच जायचं आहे. 1 चेंडू आणि 8ची गरज आहे विजयासाठी. एक चेंडू 8ची गरज आहे. यावेळेस मात्र नो चेंडू आहे. पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट आहे आणि हा आलाय षटकार 6. हे मात्र पूर्ण दूध गरम करून झालं आणि दुधात मिठाचा खडा पडलाय. मॅच मात्र स्कोर लेवल झालाय. पूर्ण दूध गरम झालं होतं आणि त्याच्यामध्ये नेमका मिठाचा खडा पडलाय आणि हा षटकार आलाय. स्कोर लेवल आहे. इथून जर निर्धाव चेंडू आला तर सुपर ओव्हर आहे. इथून कुठे 1 चेंडू 8ची गरज असताना हा षटकार आला आणि तो 9 चेंडू वरती.
पूर्ण दूध गरम होतं त्याच्यावरती मिठाचा खडा पडला या. आणि हा उपयुक्त षटकार आहे. नक्कीच फलंदाज आपण पाहिलं. चला स्पीडअप करा, आपल्याला एक अजून आणखी एक सामना खेळवायचा आहे. आणि इथून जर सामना जर सितलाई देवीपाडा सी संघ सामना विजय होतोय तर जयेश बरप यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज. चला नो चेंडू आहे. इथून क्षेत्ररक्षण तुम्हाला बदल करता येणार नाही मित्रांनो. इथे एक चेंडू आठची गरज असताना खराब चेंडू हाताळला गेलाय. एक चेंडू एक धावेची गरज विजयासाठी. यावेळेस यास विकेटचा पतन होईल. इथून मात्र सुपर ओव्हर. ही क्वालिफाय मॅच आपण जो होईल विजय आपल्या फायनल डे च्या दिवशी खेळवण्यात येईल. सुपर ओव्हर असेल. नावं लगेच द्यायचंय. कर्णधार या.